लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मानिनीपासून. तर आता मानिनी म्हणते तिने तिचा फोन बंद ठेवलाय, तिचा क्लासला सुट्टी आहे. ती कुठे गेले कुणालाही माहित नाही असं म्हणत असते मानिनी आता पार्थ, जीवा आणि नंदिनीला. आता ती कुठे गेले कुणाला फोन करायचा आहे आता आपण तरी असं म्हणते तर मानिनी. काय म्हणजे नक्की काय करायचं आपण असं म्हणते मानिनी. ए बाबांनो तुमचं कुणाचं तरी भांडण झालंय का तिच्याशी असं विचारते आता मानिनी. तर आता जीवाला आठवतं की त्याचं आणि काव्याचं भांडण झालेलं असतं. तर जीवाने म्हणलेलं असतं सोड सगळं संपव आता. तर आता काव्यासुद्धा म्हटलेली असते की मी आजपासून तुझ्याबरोबर फक्त नंदिनी त्याचा नवरा म्हणून बोलेन असं म्हटलेली असते ना काव्या. सगळं आठवतं आता जीवाला. प्रार्थनाही डिवोर्स देऊन टाकेन मी असं म्हटलेले असते ना काव्या. तर सगळं आठवतं आता जीवाला. सांगा ना असं म्हटलेले असते मानिनी. तर मग आता नंदिनी म्हणते आई तुम्ही काळजी कशाला करता एवढी, मी एक काम करते घरी फोन करते असं म्हणते नंदिनी. कदाचित घरी गेली असेल असं म्हणते ती. तर आता पार्थ म्हणतो उगाच घरच्यांना फोन करू नका उगाच ते पॅनिक होतील असं म्हणतो पार्थ. आता पार्थ तर खराच बावट असतो बाबा खरंच. काव्याला वाचवण्यासाठी हा माणूस काही पण खोटं बोलायला पण तयार असतो नेहमी. अहो असं काय नेमकी तिथेच गेली असेल तर असं म्हणते आता नंदिनी. एकच मिनिट मी आईशी बोलून तरी बघते असं म्हणते नंदिनी. आपल्याला कळेल ना काय ते असं म्हणते आता नंदिनी. तर मग आता पार्थ म्हणतो मी अनिशांना कळवलंय त्या बघतील आणि सांगतील. तर आता बघा पार्थ केवढा बावट आहे म्हणजे नंदिनीला फोनही करायला देत नाही घरी का कारण आता त्या काव्याची इमेज बाद होईल ना म्हणून. तर आता जीवा म्हणतो अरे करू दे ना फोन तिला ॲटलीस्ट कळेल तरी कुठे आहे ते असं म्हणतो होता जीवा. आणि कर ग फोन असं म्हणतो आता जीवा. हो म्हणून नंदिनी आता फोन लावते तर कोणी फोनच उचलत नाही. तर मग आता नंदिनी म्हणते फोन लागतच नाही आहे एक मिनिट मी आरूला फोन करून बघते सॉरी ती पण ट्रेकला गेली असं म्हणते नंदिनी. आता काय करायचं आपण असं म्हणते नंदिनी. तर पार्थ म्हणतो तुम्ही दोघे ते थांबा आम्ही जरा बाहेर शोधून येतो असं म्हणतो पार्थ. माझ्याजवळ काय थांबायचं मी येते तुझ्यासोबत असं म्हणते आता मानिनी. मी एकदा काव्याला बघितलं ना तरच शांत होईन मी असं म्हणते मानिनी. आई अहो तुम्ही कशाला जाताय, शांत राहा ना इथेच असेल ती असं म्हणते नंदिनी. इथेच कुठेतरी जाईल ती, जाण्याआधी काय बोलली होती का ती असं म्हणते नंदिनी. आता सकाळी मी तिला पाठवला होता जीवाच्या रूम मध्ये चहा घेऊन असं म्हणते आता मानिनी. त्यानंतर मला ती दिसलीच नाही असं म्हणते मानिनी. मी आलोच असं म्हणतो आता पार्थने जातो तिथून. मला तर माहिती आहे पण तुलना करू नव्हे तरी सुद्धा माझ्या मनात दरवेळी हे येतं नंदिनी असं म्हणते आता मानिनी. काव्याने तुझ्याकडून काहीच कोण घेतले नाही आहेत का ग असं म्हणते आता मानिनी. अशी न सांगता कुठेतरी निघून जाते. नंदिनी तू सांग तू कधीतरी अशी न सांगता घर सोडून जाशील का. तर मग आता नंदिनी जीवाकडे बघते आणि आता नंदिनी म्हणते नाही हो आई अशी मी नाही जाणार आणि केले तरी जाताना नीट विचारून सांगूनच जाईन असं म्हणते आता नंदिनी. आई सॉरी ह्यांची ड्रेसिंगची वेळ झाली आहे तुम्ही प्लीज क्रीम लावाल का असं म्हणते नंदिनी. मी जरा क्लासला फोन करते तिच्या असं म्हणते नंदिनी. बघते कुठे आहे ते. तर मग आता नंदिनी म्हणते बघ बघ. आता मानिनी म्हणते बघ बघ. आणि आता जीवाला घेऊन वरती जातात मानिनी आणि नंदिनी मात्र फोन लावत बसते. तर आता जीवा मात्र नंदिनीकडे वळून वळून बघत असतो. तर आता इथे पार्थ काव्याला शोधत असतो रस्त्यावर. तिचे फोटो दाखवून दाखवून हिला पाहिलं का विचारत असतो. काय झालं यांना अचानक कुठे निघून गेल्यात, सगळं तर चांगलं चालू होतं असं म्हणतो होता पार्थ. रम्याला फोन करून बघतो रम्याला बहुतेक माहिती असेल असं म्हणतो होता पार्थ. तर आता रम्याला पार्थचा कॉल येतो. तर आता रम्या म्हणते काय. तर मग आता पार्थ म्हणतो काव्या तुझ्यासोबत आहे का असं विचारतो होता तो रम्याला. अरे काव्या आणि माझ्यासोबत असं म्हणते आता रम्या. आर यू किडिंग विथ मी पार्थ. नाही येत का मग नंतर करतो मी कॉल असं म्हणतो आता पार्थ. तर मग आता रम्या म्हणते एक मिनिट नक्की काय झालंय म्हणजे तू काव्या बद्दल असं का विचारतोयस असं म्हणते आता रम्या. काय नाही करतो मी नंतर कॉल असं म्हणतो आता पार्थ. काय झालंय ते सांग ना मे बी आय कॅन हेल्प यू असं म्हणते आता रम्या. तर आता पार्थ म्हणतो काव्या सापडत नाहीयेत म्हणजे असं म्हणते आता रम्या. म्हणजे गेले 2 तास झाले मी त्यांना शोधतोय, घरात सुद्धा नाही आहेत आणि बाहेर पण नाही. त्याने मैत्रिणीला फोन केला तरी पण कोणालाही काही माहित नाही असं म्हणतो पार्थ. आय एम जस्ट वरीड यार. आणि मग आता रम्या म्हणते अचानक काय झालंय तिला, कालपासून तर तिने छान अभ्यासाला सुरुवात केली होती ना, असं अचानक गायब झाली, असं वाईट साईड काहीतरी झालं तर नाही ना असं म्हणते ती. तर मग आता पार्थ म्हणतो शटाप रम्या काय बोलतेस कळतंय का तुला. सॉरी पार्थ असं काही कळलं की मनात असेच विचार येतात ना असं म्हणते रम्या. तसं झालं अरे माझं तू 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 काळजी करू नकोस असं म्हणते रम्या. इथेच आजूबाजूला कुठेतरी असेल काव्या मिळेल असं म्हणते आता रम्या. बघू आपण. तर मग आता पार्थ म्हणतो मी काव्याला शोधतोय, काव्याशी तुझा काहीतरी कॉन्टॅक्ट झाला फोन आला तर मला कॉल कर असं म्हणतो आता पार्थ. हो मी लगेच कळवते हा यू टेक युअर टाइम असं म्हणते आता रम्या. आणि मग आता पार्थ कॉल ठेवतो. तर आता रम्या खूप खुश होते आणि म्हणते अगं अरे वा काव्या हरवली आहे ओफो असं म्हणते आणि खूप खुश होते आता रम्या की काव्या हरवली म्हणून. काय मस्त न्यूज आहे ही, काव्या परत सापडलीच नाही तर काय मजा येईल ना. म्हणजे मी आणि पार्थ मला दोघांना एक होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही असं म्हणते आता रम्या. येस 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 करते ती. ही तर गुड न्यूज आहे असं म्हणते ती. ही बातमी यायला द्यायला हवी असं म्हणते आता काव्या. आणि मग आता ती कॉल करते बसवत त्याला. तर मग आता इथे काव्याच्या घरी कोणतरी येताना बेल वाजवतं. कुणाला एवढी घाई लागली आहे असं म्हणते आता काव्याची आई. तर मग आता अनिशा असते आणि ती दम
लागलेला असतो तिला येईस तोपर्यंत. काकू काव्या इथे आली आहे का असं म्हणते आता निशा. हो म्हणा मगाशीच आली आहे का ग. तर मग आता अनिशा म्हणते थँक गॉड ती इथे आली आहे असं का म्हणतेस असं म्हणते आता काव्याची आई. एक नंबरची ना मूर्ख मुलगी आहे ही असं म्हणतात अनिशा. एक मुस्कटात लावून दिली पाहिजे हिच्या असं म्हणतात अनिशा. कांड ह्यांनी करायचे आणि गॅसवर मग काय आम्ही बसायचं का असं म्हणते अनिशा. जराही अक्कल नाही आहे हिला असं म्हणतात अनिशा. काय ग काय झालं असं विचारते आता काव्याची आई. आणि मोबाईलवर काय चाललंय तुझं असं म्हणतात ते. अहो ते मी पार्थ जिजूंना मेसेज करते असं म्हणते अनिशा. ती घरात कोणालाही न सांगता असं म्हणतात अनिशा. तर मग आता काव्याची आई म्हणते एक मिनिट कोणालाही न सांगता म्हणजे काय प्रकार आहे हा असं म्हणते आता काव्याची आई. मला नीट सांग बरं आणि पार्थला का मेसेज करतेस तू असं म्हणते आता काव्याची आई. अहो काकू काव्या तिथे कोणालाही न सांगता काव्या तिचं सगळं सामान घेऊन इथे आली आहे असं म्हणते आता अनिशा. अहो आणि सगळे जण तिथे शोधतायत तिला असं म्हणते अनिशा. पण ती म्हणाली की ती तर पार्थला सांगून आली ती असं म्हणते आता काव्याची आई. अहो काकू जर ती त्यांना सांगून आली असती मग मी कशाला इथे 70च्या स्पीडने कुठे चालवत अहो इथे आले असते असं म्हणते अनिशा. अहो तिथे पुरी देशमुख फॅमिली शोधतीये काव्याला असं म्हणते अनिशा. म्हणजे काव्या माझ्याशी खोटं बोलली असं म्हणते आता काव्याची आई. हो धडधडीत खोटं बोलली असं म्हणते अनिशा. आणि सगळ्यांचा जीव तिथे टांगणे न लावून ती इथे धावून आली असं म्हणते अनिशा. मी कळवते पार्थ जिजूंना काव्या इथे आली आहे म्हणून. तर मग आता काव्याची आई म्हणते नको थांब तू नको कळूस मी घरीच फोन करते असं म्हणते आता काव्याची आई. तू आज जा आणि काव्याला बोलव असं म्हणते ती. तिला म्हणावं आई चिडली आहे लवकर बाहेर ये. तर अनिशा म्हणते हो. तर आता मानिनीचं डोकं दुखत असतं तर तिला आता लिंबू पाणी आणून देते वसवत्या. तर मग आता थँक्यू ग नंदिनी म्हणते आता मानिनी. तर मग आता वसुंधरा आत्या म्हणतात नंदिनी नाही ग वसू असं म्हणते आता वसुंधरा आत्या. अय्या सॉरी वसवत्या तुम्ही आहात का असं म्हणते आता मानिनी. सॉरी मला वाटलं नंदिनी असेल असं म्हणते मानिनी. का मी असेल असं का नाही वाटलं तुला मानिनी असं म्हणते आता वसुहत्या. अगं या काल परवा आलेल्या मुली ह्या दोघी यायच्या आधी आपण दोघीच एकमेकींची काळजी घ्यायचो ना असं म्हणते आता वसुंधरा आत्या. नंदिनी कशाला येईल तुझ्या समोरच्या बहिणीने चांगलेच रंग उधळलेत असं म्हणते आता वसवत्या. आणि तिला तोंड तरी आहे का काही बोलायला असं म्हणते वसवत्या. आणि ती तुझ्या समोर आली आणि बोलली तरी ती तिच्या बहिणीचीच बाजू घेणार बघतो आता असं म्हणते आता वसवत्या. हो हो मी आईना फोन देते जरा असं म्हणते आता नंदिनी आता घेऊन येते तिचा फोन. नाही तिला आधी सॉरी म्हणायला सांग कळू दे तिला किती मोठी चूक केली आहे ती असं म्हणते आता नंदिनी. हो सांगते मी तू तिथे ना फोन असं म्हणते आता काव्याची आई नंदिनीला. तर मग आता नंदिनी फोन देते मानिनीला. आई अहो आईचा फोन आहे असं म्हणते आता नंदिनीने फोन देते आता मानिनीला. नंदिनी काव्या घरीच गेले असं म्हणते आता नंदिनी आणि सांगते मानिनीला. तर मानिनीला बरं वाटतं ऐकून. देवच पावला बाई असं म्हणते आता मानिनी. छान म्हणजे माहेरी सांगायचं होतं तर मग सांगून जायचं होतं ना इथे असं म्हणते आता वसवत्या. काय ग तुझी बहीण कशी ती बेफिकीर असं म्हणते आता वसवत्या. इथे पार तिच्यावर जीव ओतते ते मानिनी तिला तिच्या मुलीसारखे लाड करते. आणि ती तुझी बहीण उलट्या काळजाची निघाली असं म्हणते वसवत्या. ताई मी आधी बोलू का प्लीज असं म्हणते मानिनी. हॅलो असं म्हणते मानिनी. तर मग आता काव्या नंदिनीची आई म्हणते मानिनी ताई खरं तर काव्या इथेच मगाशी आली पण मला वाटलं की ती तुम्हाला सांगून आली असेल. अनिशा इथे आली ना तेव्हा कळलं की तुम्ही रागावू नका हा काव्याच्या वतीने मी माफी मागते असं म्हणते आता काव्या नंदिनीची आई. तर मग आता तेवढ्यातच काव्याला घेऊन येते अनिशा खाली. शारदा वहिनी अहो कशाला तुम्ही असं म्हणते आता मानिनी. तर मग आता काव्याची आई तिला म्हणते की गप्प बस काव्या आधी चूक करतेस आणि मग मजाच दाखवतेस असं म्हणते आता काव्याची आई तिला. तू म्हणाली होतीस की पार्थला कळवलंय म्हणून पण तू तिकडे कुणालाच नाही कळवलंस मी ना तुझ्याशी नंतर बोलते असं म्हणते आता शारदा. आधी सासूबाईंना सॉरी बोल तू असं म्हणते आता शारदा आणि कॉल देते आता काव्याला. हे असं म्हणून आता शारदा कॉल देते काव्याला. तर आता काव्या बोलायला लागते. हॅलो असं म्हणते काव्या. तर मग आता माळिनी म्हणते काव्या अगं इकडंच जायचं होतं तर सांगून जायचं ना अशी अचानक काय उठून निघून गेलीस. काकू मी पार्थला मेसेज करणारच होते पण कधी करणार होतीस मेसेज असं म्हणते माळिनी. वेळेवर मेसेज केला असतास ना तर पार्थला तुला असं शोधत रेंगामाळा फिरावं लागलं नसतं असं म्हणते आता माळिनी. काय असं झालं का अचानक असं म्हणते माळिनी. तर मग आता काव्या म्हणते मला अभ्यास करायचा होता आणि खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत त्या घरात असं म्हणते आता काव्या. काव्या काय बोलते सगळं तू असं म्हणते माळिनी. अभ्यास ज्याला करायचा असतो ना तर तो रस्त्याच्या स्ट्रीट लाईट खाली बसूनही अभ्यास करतो असं म्हणते त्या माळिनी. तुझ्याकडे अख्खी रूम आहे स्टडी रूम मध्ये अभ्यास होत नाही तुझा काय सांगतेस तू असं म्हणते माळिनी. अशी तू काही न सांगता निघून गेलीस. आम्ही सगळे इथे काळजीत आहोत शोधत बसलोय तुला असं म्हणते माळिनी. आम्ही सगळे मूर्ख वाटतो का ग तुला असं म्हणते माळिनी. इतकंही गृहीत धरून नाही समोरच्याला काव्या असं म्हणते आता माळिनी. नाही मी ते असं म्हणते आता काव्या. चल चल असं म्हणते माळिनी. उगाच सारवा करत काही उत्तर देऊ नकोस. आता गेलेस ना माहेरी माहेर पण एन्जॉय कर आता आणि काय तो अभ्यास करायचा आहे तोही कर असं म्हणते माळिनी. परत कधी येणार आहेस म्हणजे म्हणजे येणार आहेस की नाहीच असं विचारतात आता माळिनी काव्याला. आठवणीने कळवेल काकू असं म्हणते आता काव्या. डोंट वरी असं म्हणते ती. तर मग आता माळिनी म्हणते जमलं तर कळव हे आठवणीने असं म्हणते आता
मानेनी. आईशी बोला तुम्ही, मी देते तिला फोन असं म्हणते काव्या. तर आता काव्यानंदीची आई बोलतात, अहो मानेनी ताई, मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते हो, पण प्लीज रागावू नका तुम्ही तिच्यावर. शारदा वहिनी, मी नंतर बोलते तुमच्याशी असं म्हणते आता मानेनी. ठीक आहे असं म्हणते आता शारदा. आता कशी खरी सासू शोभलीस असं म्हणते वसुंधरा. बरं झालं तिला चांगलं खडसावलंच ते असं म्हणते आता वसुंधरा. आणि हे बघती आता परत आली ना की बोल तिला जरा, कळलं? ताई प्लीज आता मला काही ऐकायचं नाही असं म्हणते मानिनी. डोक्याला हात लावून रडत बसते. अहो आई काय झालं अशा अचानक रडायला का लागला असं म्हणते नंदिनी. नंदिनी किती ठरवलं की सासूच राहायचं तरी माझ्या आतली आई ही जागी होतेच बघ असं म्हणते आता मानिनी नंदिनीला. काळजी वाटते ग तुम्हा सगळ्यांची. काव्याची सुद्धा खरंच खूप काळजी वाटत होती असं म्हणते मानेने. असं वाटत होतं की पोर कुठे आहे, तिला काहीतरी झालं तर नसेल ना, तिच्या काळजीने जीव अर्धा झाला होता माझा असं म्हणते मानेने. झालं प्लीज नांगी लगेच, तू अशीच विरगळतेस ना मानेने, म्हणून काव्यासारखा सुनाना तुझा गैरफायदा घेतात असं म्हणते आता वसुंधरा. कळतंय का तुला असं म्हणते आता वसुंधरा. तर मग आता मानेने म्हणते नाही ताई ताई मला नाही बोलायचं या विषयावर आता असं म्हणते मानेनी. नाही आई मी काय म्हणते, तुम्ही जरा वेळ आराम करा ना असं म्हणते आता नंदिनी. पडता का जरा वेळ? तर मग आता वसुंधरा म्हणते कर कर आरामच कर. काव्याच्या वागण्यामुळे तुला आधीच मनस्ताप झालाय ग, आराम करतो. आणि नंदिनी तू माझ्यासोबत स्वयंपाकघरात ये बरं असं म्हणते आता वसुंधरा. आपण जेवणाचं बघू, सगळे भुकेतले आहेत ग असं म्हणते आता वसुंधरा. हो असं म्हणते आता नंदिनी. आणि आता नंदिनी म्हणते आई मी काय म्हणते, तुम्ही फार विचार करू नका आणि काही लागलं तर मला आवाज द्या या असं म्हणते नंदिनी. मी सोडते तुम्हाला म्हणून नंदिनी घेऊन जाते मानेनीला आपल्या खोलीत. रम्या तुझी बत्तीशी वटली बरं का असं म्हणते आता वसुंधरा. तर आता वसुंधरा म्हणते काय का असे ना परत एकदा काव्या मानिनी आणि पारच्या मनातून उतरली असेल असं म्हणते आता वसुंधरा. आणि खूप खुश होतात आता वसवत्या. तर आता वसवत्या फोन करतात आता रम्याला आणि रम्या म्हणते आई मस्तच वातावरण गरम केलंयस तू, मामीने तिला चांगलं झापलं असेल नाही का असं म्हणते रम्या. नुसतं झापलं नाही रम्या, मानेनीतली खरी सासू बाहेर आली असं म्हणते आता वसुंधरा. यस यस म्हणते ती. तर मग आता वसुंधरा म्हणते वटपौर्णिमाच्या वेळेला खूप कौतुक केलं होतं ना त्या काव्याचं मानिनीने, पण आज काव्याला तिच्या शब्दांचा भडीमार सोसावा लागला असं म्हणते आता वसवत्या. हे ऐकूनच किती भारी वाटतंय मला माहिती आहे का असं म्हणते काव्य. पण काही म्हणा हे सगळं माझ्यामुळे झालंय असं म्हणते आता रम्या. ऑल क्रेडिट गोज टू मी. मी तुला वेळेत फोन केला म्हणूनच तू मामीचे कान भरू शकलीस. हो बाई मी नुसतं कान नाही भरले, म्हणजे अशा पद्धतीने कान भरले की त्या मानेचा नुसता भडका उडाला, भडका असं म्हणते आता वसवत्या. यस असं म्हणते रम्या. तर मग आता भडका उडालायस तर आता हळूहळू तेल टाकतं त्याच्यात आई असं म्हणते आता. तर मग आता वसुंधरा म्हणते अगं रम्या ही सांगण्याची गोष्ट आहे का, ती तर मी करणारच आहे. त्या दोघी मुली माझ्या मनाविरुद्ध ह्या घराचा उंबरठा ओलांडल्यात, त्यांच्या नशिबी मी कोणतंही सुख पडू देणार नाही असं म्हणते वसवत्या. आणि न जाणो एक कोणता तरी सुख त्यांच्या पदरात पडलं ना, ते सुख त्यांना कसं बोचत राहील ह्याची पुरेपूर व्यवस्थाही करणार आहे असं म्हणतात वसवत्या. हे बरं झालंय की काव्या त्यातली एक बाहीन थोड्या दिवसांसाठी तरी घरी नाहीये असं म्हणते वसवत्या. हो का असं म्हणते रम्या. आता काही दिवसांसाठी ती माहेरी केली असेल, पण ही रम्या तिला कायमची माहेरी पाठवते का नाही ते बघ असं म्हणते रम्या. बरं चल नंतर बोलते तुझ्याशी असं म्हणते आता वसुंधरा. तर आता इथे पार्थ येऊन जीवाला म्हणतो की काव्या नक्की त्यांच्या माहेरीच आहेत ना, त्यांना काही झालं नसेल ना असं म्हणतो आता पार्थ. काही झालं नाही आहे ना त्यांना, बोल ना जीवा खरंच त्या माहेरी आहेत ना. तर आता जीवा म्हणतो हो ती सुखरूप आहे असं म्हणतो जीवा. तर मग आता पार्थ एकदम खुश होतो ऐकून आणि पार्थ आता मिठी मारतो जीवाला आणि पार्थ आता रडत सुद्धा असतो. बघा प्रेक्षक किती बावड दाखवले हे, म्हणजे काव्यासारखी मुलगी तिच्यासाठी एवढं करतायत ही लोक. आणि नंदिनी काही न करता आज मानेंनी तिला केवढा मोठा त्रास दिला होता, केवढी मोठी पनिशमेंट दिली होती. मला हेच आवडत नाही, म्हणजे ज्या सुना चांगल्या नसतात ना त्यांनाच जास्ती प्रेम मिळतं आणि ज्या सुना चांगल्या असतात ना त्यांना प्रेम मिळतच नाही सासूचं. तू हो म्हणालास ना तर लगेच अडकलेला श्वास चालू झाल्यासारखं वाटतं असं म्हणता होता पार. काव्या सुखरूप आहेत हेच एवढंच ऐकायचं होतं मला असं म्हणतो होता पार. तर आता जीवा म्हणतो तू चिडला नाहीस तिच्यावर, चिडायचा काय प्रश्न आहे असं म्हणतो पार. मला फक्त त्यांची काळजी वाटत होती एवढंच. देवाकडे मी प्रार्थना करत होतो की त्या सुखरूप असू देत, बाकी काहीच नाही. मग चिडायचं काय कारण ह्यात? एखाद्या माणसाबद्दल फिलिंग्स वाटायला लागल्या ना की त्यांच्या वागण्याचा काही त्रास होत नाही असं म्हणतो पार. त्यांनी कितीही चुका करू देत, त्यांना आता माफ करायची ताकद माझ्यात आहे असं म्हणतो पार. तर आता जीवा पाणी देतो पार्थला. तर आता इथे रात्र झालेली असते तर काव्या अभ्यास करत असते. तर आता अनिशा तिला कॉफी आणून देते. तर आता काव्या म्हणते थँक्स पार्थ. हो हो थँक्स पार्थ, अगं कॉफी मी आणून दिली असं म्हणते आता अनिशा. अगं कॉफी मी बनवली आणि थँक्स पार्थला बोलतेस असं म्हणते अनिशा. अगं मी असं ते सहज असं म्हणते आता काव्या. तू ना अनिशा तू असं म्हणते आता काव्या. अनिशा उगाच टाइमपास करतेस का असं म्हणते काव्या. मी पटकन अंथरून घालते म्हणजे मी रात्रभर अभ्यास करायला मोकळे असं म्हणते आता काव्या. अगं हे असं काय वागतेस तू, आता काय केलंय मी असं म्हणते काव्या. अंथरूण खाली का घालतेस असं म्हणते अनिश. आपण बेडवर झोपूया ना असं म्हणते अनिश. तर आता काव्या खाली झोपत असते ना आता आपल्या घरी अंथरूण टाकून, तर त्याच्यामुळे तिची सवय असते तर ती खाली टाकत असते आता अंथरूण. तर आता इथे जीवाला दाखवलंय. तर आता जीवा विचार करत असतो
तर आता जीवाला पार्थचं आठवतं बोलणं, की आता पार्थ म्हणतो एखाद्या माणसाबद्दल फिलिंग्स असल्या ना, की त्यांच्या वागण्याचा काही त्रास होत नाही असं म्हणतो होता पार्थ. खूप गोंधळ उडालाय माझा. काय करावं ना कळतच नाही असं म्हणतो होता जीवा. काय करू असं म्हणतो जीवा. जे नेहमी करतो तेच करून बघतो असं म्हणतो जीवा. लिहितो असं म्हणतो तो. तर आता पुस्तक घ्यायला जातो जीवा. तर आता जीवा लिहित बसतो तेवढ्यातच नंदिनी येते. नंदिनी आता उशी घेते आणि आता चादर सुद्धा घेते ती. तर आता जीवा म्हणतो एक मिनिट हे चादर आणि उशी घेऊन कुठे चाललीस तू? तर आता नंदिनी म्हणते जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मी हॉलमध्ये सोफ्यावर झोपेन असं म्हणते नंदिनी. तर जीवाला हे ऐकून धक्काच बसतो. ए काय बोलतेस तू झोप नाही येतेस असं म्हणते आता जीवा. तर मग आता नंदिनी म्हणते कशाला माझी जागा ओळखली आहे मी असं म्हणते नंदिनी. जाऊ दे मला बाहेर असं म्हणते ती. तर मग आता जीवा म्हणतो अगं असं काय करतेय सांगतोय ते ऐक ना असं म्हणतो जीवा. कशाला हट करतेयस मी बाहेर झोपेन सांगितलंय ना तुम्हाला असं म्हणते नंदिनी. जाऊ देत मला बाहेर आणि काळजी करू नका सगळे झोपल्यानंतर मी झोपेन. सगळे सकाळी उठण्यात माझं आवरलेलं पण असेल असं म्हणते नंदिनी. कुणाला काहीच कळणार नाही असं म्हणून नंदिनी आता बाहेर जाते आणि जीवा मात्र तू 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 म्हणून तिला आता बोलतच असतो. नंदिनीचं आता ऐकून वागणं बघता ती आता काही केलं ऐकणार नाही असं म्हणतो जीवा. तिच्या प्रश्नांची उत्तर मला द्यावीच लागतील आता. पण मी तरी काय उत्तर देऊ? पण तिला काहीही सांगण्याआधी मला माझ्या मनातला गोंधळ सॉर्ट आउट केला पाहिजे असं म्हणतो जीवा. माझ्या मनात जे काय आहे ते काव्यापर्यंत पोहोचवलंच पाहिजे असं म्हणतो आता जीवा. त्याशिवाय ह्या मनस्तापातून सुटका नाही असं म्हणतो जीवा. तर आता एपिसोड इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता विक्रम म्हणतो काव्या माहेरी गेली आहे ना? हो म्हणते आता नंदिनी. आमच्या जीवाची बायको असं न सांगता येऊन गेली असते ना तर त्यांनी सगळं घर डोक्यावर घेतलं असतं असं म्हणतो विक्रम. तर आता इथे जीवा नंदिनी झोपलेली असते तर तिच्या हातातून मॅगझिन पण घ्यायला येतो. तर मग आता इथे माणिनी एक टेबल करते पार्थ नंदिनी जीवा आणि काव्याचा आणि मग ती आता त्यांच्यामध्ये काय रिअल प्रॉब्लेम आहे हे बघण्यासाठी प्रयत्न करत असते. पार्थमध्ये काहीही विचार करण्यास का नाहीच असं म्हणते ती. पण ह्या उरलेल्या तिघांच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय असं म्हणते आता माणिनी. आणि इथे नक्की काय हे मी नक्की शोधून काढेन असं म्हणते आता माणिनी. तर आता इथे काव्या दरवाजा उघडते आपल्या घराचा. तर मग आता डिलिव्हरी बॉय आलेला असतो. तर तो काहीतरी घेऊन आलेला असतो. तर मग आता तो बहुतेक पार्थ असतो डिलिव्हरी बॉय. तर उद्या कळेल आपल्याला. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.